मराठा आणि ओबीसींमध्ये निर्माण झालेल्या सामाजिक दरीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भेट घेतल्याचा दावा छगन भुजबळांनी केला। सत्ता आणि आरक्षणाचा तिढा सोडवण्याची क्षमता सरकारमध्ये असताना भुजबळांना पवारांची भेट का घ्यावीशी वाटली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। सविस्तर पाहूयात। छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला। मराठा ओबीसी वादात मध्यस्थीची मागणी। शरद पवार आरक्षण आंदोलनाचा वणवा शांत करणार। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसींमध्ये सुरू झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली। शरद पवारांची साथ सोडल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच शरद पवारांना भेटले। त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळामध्ये बरीच चर्चाही झाली। आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी आपण शरद पवारांनाच काय कुणालाही भेटायला तयार असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। प्रश्न सोडवावा सुटावा ओबीसींचा मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे। यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे। उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेल। शरद पवारांसोबत झालेल्या भेटीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याबाबत विनंती केल्याचं भुजबळांनी म्हटलंय। शरद पवारांनी देखील या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवर बोलून बैठकीबाबत वेळ ठरवणार असल्याचं सांगितलंय। मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही 2-4 लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ती आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं, काय होत आहे, काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे। महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीतली राजकीय प्रगल्भता या निमित्तानं दिसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। मला आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्र जे प्रगल्भ राज्य आहे, राजकीय संस्कृतीमध्ये जी प्रगल्भता आहे ती आज भुजबळांनीही दाखवली आणि पवार साहेबांनीही दाखवली। असं रुसून फुगून असे इथे मान करत चालत बाहेर जाऊन असं कधी होत नाही। आपण काही एकमेकांच्या वैरी नसतो। ओबीसी आणि मराठा संघर्ष गेल्या वर्षभरापासून सुरू झालाय। या संघर्षात काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचे सर्वाधिकार सरकारला आहे। तरीही ओबीसी मराठा वादावर भुजबळांना पवारांची भेट घ्यावी लागणं यामागे फार मोठं राजकारण असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। विनोद राठोडसह अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।